ब्लास्ट झाल्यावरती मी माटुंगा या रेल्वे स्टेशनला पोहोचलो. तिथं भयंकर परिस्थिती होती, भयावह परिस्थिती होती. याचं इन्व्हेस्टिगेशन ज्या वेळेला सुरू झालं आणि सुरुवातीपासून आपण आता बोलायला काही हरकत नाही, कारण सुरुवातीपासून असं वाटत होतं की यामध्ये कुठे ना कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन बॉस्टअप केलंय, म्हणजेच कोणाला तरी बली का बकरा बनवण्याचा प्रयत्न, कारण एवढं प्रेशर होतं. त्या प्रेशरमध्ये इन्व्हेस्टिगेशन किंवा ट्रायल चाललं. आता त्यावेळेला सर्वात पहिली थिअरी आली होती की या सगळ्या अतिरेकींना ज्यांना अटक केलं आहे, जे सिम्मी, लष्कर ह्याच्या सगळ्या अतिरेकी संघटनाचे सदस्य आहेत, त्यांना बऱ्हाणपूर जे MP मध्ये येतं तिथल्या किल्ल्यामध्ये त्यांनी जवळपास 1 महिना ट्रेनिंग घेतली, तिथं प्रशिक्षण घेतलं आणि मग त्यानंतर बांगलादेश, नेपाळ मार्गे, पाकिस्तानमधून अशा वेगवेगळ्या मार्गातून बाहेरून अतिरेकी आणले गेले. त्यांना तिथं प्रशिक्षण दिलं गेलं आणि मग त्यांना मुंबईत आणलं गेलं आणि जोडीने ते चर्चगेट रेल्वे स्टेशनहून ट्रेनमध्ये बसून ते प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये किंवा ट्रेनमध्ये त्यांनी हे कुकर बॉम्ब ठेवले आणि पुढे गेले. आता त्यावेळेला देखील खूप प्रश्न होते, कारण मी स्वतः त्यावेळेला बुऱ्हाणपूरला गेलो होतो आणि तिथं कोणालाच अशा प्रकारची फायरिंग किंवा बॉम्ब ब्लास्ट किंवा बॉम्ब बनवणं किंवा बॉम्बचा आवाज, कारण थिअरी अशी होती की बुऱ्हाणपूरच्या किल्ल्यामध्ये त्यांनी तिथं बॉम्ब ब्लास्ट करून त्यांनी प्रशिक्षण घेतलं, तर तिथं कोणालाही माहित नव्हतं. आणि त्याच वेळेला पहिल्यांदा मला कळलं की हे कुठे ना कुठेतरी फक्त जोडलं गेलंय.